हे आपली 45 रुपयाची साडी आहे जे आपण घालण्यासारख्या साड्या. काय रुपयापासून? 45 म्हणलो राईट. त्याच्यानंतर जे 100 रुपये असो, 150 असो, 200 असो तर स्टार्टिंग होणार आहे. जर तुम्हाला हवी आहे बिझनेस पर्पज साठी, विकण्या म्हणून, यस विकण्यासाठी, तर तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन बंडल घेऊ शकता. तुम्ही घरी जेव्हा व्हिडिओ पाहत होते यांचे, तेव्हा यांचा कपडा, तेव्हा यांची डिझाईन कशी होती? जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं तसं तुम्हाला इथे आवडले? हो हो, आवडत आहे. म्हणजे असं नाही वाटलं की तुम्हाला जे व्हिडिओ मध्ये पाहिलं आणि इथे वेगळं आहे असं तुम्हाला शंका तर नाही? नाही. आता आपण इथे आलोय 500 रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शन. पेस्टल कलरचा कॉम्बिनेशन, इमिटेशन म्हणतात ना त्याला, त्या प्रकारचं कलेक्शन आहे. आणि इथे जर तुम्हाला पाहिजे तुमच्या बजेटमध्ये बसणारी सिल्क साडीची कलेक्शन इथे तुम्हाला मिळणार आहे. हे पूर्ण म्हणजे आपल्या साडी व्यतिरिक्त जसे की आपल्याकडे कुर्ती आहेत, किड्स वेअर कलेक्शन्स आहेत, बॉटम वेअर आहे, वेस्टर्न कलेक्शन्स आहेत, लेहंगाज आहेत. हेलो, मुझे ना साड़ियाँ चाहिए है. कौन से डिपार्टमेंट में जाना है? महाराष्ट्रियन टेक्स. यहाँ. हेलो मैम, मुझे ना मराठी आती है? हो यस, मराठी. मला ना महाराष्ट्रीयन टेस्ट पाहिजेत, म्हणजे मराठमोळी साड्या. ओके. प्रिंटेड सिल्क काठपदर आहेत का? सगळ्या कलेक्शन्स आहेत. काय रेंज पासून सुरू आहे? तर पहा, जसं डेली वेअर पासून आपण पाहायला गेलं तर फक्त 45 रुपयांपासून सुरुवात आहे. 45? हो 45. 45? यस 45. दाखवा बघू. नक्कीच. साडीच आहे ती? आणि जर सिल्क साडीचं म्हणताय का? नाही, मी तुम्ही जे 45 ची साडी म्हटली ती कोणता, तो काय वस्तू? ऍक्च्युली ती जी साडी आहे ना, आपण पाहू शकतो. आज फर्स्ट टाइम मी तुम्हाला ऑन द कॅमेराच दाखवते कलेक्शन. हे आपली 45 रुपयाची साडी आहे जे आपण जर वेअर करण्यासाठी वेअर करू शकतो, नाही तर तुम्ही डेकोरेशन साठी सुद्धा यूज करू शकता. मंडळी, हे क्रिएटिव्ह पर्पज साठी आहे. हा ऍक्च्युली कपडा आहे 45 रुपयाचे 6 मीटर. यस, 5.5 मीटर. अच्छा, 5.5 मीटरचा कपडा आहे. तुम्ही शिवणकाम करत असाल तर याचा ड्रेस शिवा, कटिंग करून ब्लाउज म्हणून द्या, डेकोरेशन म्हणून ठेवा. तर त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पुढे आपण म्हणायला गेले तर इथून सुरुवात होते, जसे की आपण 79 असो, 100 असो, घालण्यासारख्या साड्या. काय रुपयापासून? हे आपल्याला मिळणार आहे. म्हणजे समजून घ्या की आता जे आपण 45 म्हणलो राईट, त्याच्यानंतर जे 100 रुपये असो, 150 असो, 200 असो तर स्टार्टिंग होणार आहे. हे डिपार्टमेंट प्रिंटेड साडी? हो, पूर्ण प्रिंटेड साडी आहे, फक्त डेली वेअरच्या साड्या. ओके. इथे जर तुम्हाला लग्नासाठी आहेराची वस्तू सुद्धा हवी असेल ना, तरीही तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला हवी आहे बिझनेस पर्पज साठी, विकण्या म्हणून, यस विकण्यासाठी, तर तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन बंडल घेऊ शकता. पूर्ण बंडल जे तुम्हाला डबल कलरचा लेअर मिळणार आहे. म्हणजे याच्याने काय होतं माहिती का, तुमच्याजवळ कोणती कस्टमर आली ना, तिला ऑप्शन मिळायला पाहिजे. आपल्या लेडीजची मेंटॅलिटी अशी असते की आपल्याला भले लाल साडी पटली आहे पण याच्यात अजून रंग दाखवा ना, त्या म्हणून डिमांड असते, राईट? नक्कीच. तर त्या व्यतिरिक्त मार्बल फॅब्रिक मध्ये पाहू शकता, टोटल आपल्याला 10 पीसचा सेट मिळणार आहे. ओके. आणि या व्यतिरिक्त हे जे सगळे बंडल्स पाहताय ना, हे सगळ्या तुम्हाला डिफरंट क्वालिटीचे कलेक्शन मिळणार, वेगवेगळ्या प्रकारच्या क्वालिटी, जसे की मार्बल फॅब्रिक असो किंवा जॉर्जेट मटेरियल असो किंवा पूनम मटेरियल असो किंवा शिफॉन मटेरियल असो, वेगवेगळ्या मटेरियल मध्ये तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे. हे आपल्या कॅटलॉग साडीचं बंच आहे. साडी का ओपन नाही करून दाखवत? साडी आता नक्कीच ओपन करून दाखवेन. 6.5 मीटरची साडीची लेंथ आपल्याला प्रॉपरली मिळेल. सगळ्या ओपन नाही करतात मंडळी. मेन काय आहे ना, यांचं हे विकण्या म्हणून साड्या देतात. तुम्ही मुंबई, ठाणेमध्ये, कल्याणमध्ये, बदलापूर, कुठेही तुम्ही असाल, पुणे असो, नागपूर असो, कोणत्याही महाराष्ट्रीयन सिटीमध्ये असाल किंवा इव्हन महाराष्ट्राच्या बाहेर, जसं मी आहे मराठी पण जन्म सुरतला झाला, इथे राहते मी. ओके. तर तुमच्यावरती आहे, तुम्हाला साड्या हव्या आहेत ना, इथे येऊन परचेस करा. घरून, दुकानातून, ऑनलाईन, सोशल मीडियावर जसंही माल विकायचा आहे, स्वस्त मध्ये मॅन्युफॅक्चर काढून मॅन्युफॅक्चरिंग रेट मध्ये कपडा पाहिजे असेल, अजमेरा फॅशन जागेचं नाव. साडीची लेंथ मी प्रॉपरली दाखवून देते. सुरत मध्ये भरपूर लोकांची शंका असते की बाबा आम्हाला साडीची लेंथ प्रॉपर नाही मिळत. 6.5 मीटरची साडीची लेंथ, ब्लाऊज पीस सांगायला गेले की 80 सेंटीमीटर पासून ते 1 मीटर पर्यंत. ओके. साडीची फॅन्सी पाहिजे, फॅन्सी मध्ये घेऊ शकता. ओके. थोडीशी फॅन्सी. या ह्याची मागे कस्टमर आहेत का? हो, हे लाईव्ह परचेसिंग चालू आहे सध्याला, तुम्ही पाहू शकता इथे. मावशी थांबा ना 2 मिनिटं. कुठून आहेत तुम्ही? तुमचं नाव काय? मी सुरेखा रुपना. कुठून? मंगळवेढा. कुठे आलं हे? सोलापूरहून आलेत का? ओके. ताई, तुम्हाला ह्या जागेविषयी कसं माहिती पडलं? युट्यूबला पाहिलं. आता एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही घरी जेव्हा व्हिडिओ पाहत होते यांचे, तेव्हा यांचा कपडा, तेव्हा यांची डिझाईन कशी होती आणि आता इथे आल्यानंतर कसं वाटतंय? म्हणजे दोघांमध्ये फरक आहे. म्हणजे कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला? हे सगळं खूप छान आहे, खूप छान. जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं तसं तुम्हाला इथे आवडले? हो, आवडत आहे. म्हणजे असं नाही वाटलं की तुम्हाला जे व्हिडिओ मध्ये पाहिलं आणि इथे वेगळं आहे असं तुम्हाला शंका तर नाही? नाही. हा, तेच त्यांचा विचारायचा प्रश्न आहे. दुसरी वस्तू, यांची किंमत कशी वाटली? जशी ऑनलाईन स्वस्त दाखवतात तशीच आहे? हा, स्वस्त आहे ना? स्वस्त आहे. तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही कोणता माल घेतला? एक बंडल दाखवा ना जे तुम्हाला पटलंय. ताई, एक बंडल घ्या ना.
बन घेऊन तिकडे गेले. घेऊन अच्छा गेले. ओके. कोणतीही साडी समजा तुम्ही हे बंडल घेतलं ठीक आहे, याची एक्स किंमत आहे, तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती रुपये याच्यामध्ये वाढवून विकू शकतात? म्हणजे तुमच्या डोक्यात आलं असेल ना मी माझ्या गावाला एवढ्यात विकली जाईन असं हो वाटलं असं, वाटते. तर एका साडी मागे तुमच्या डोक्यात किती रुपये आले की किती रुपये मी याला विकेल असं? 200. 200 कमीत कमी. हा. बरोबर. 10 पैकी किती मार्क द्याल यांना? 10 पैकी 10 पैकी 10. 10. बरं चला थँक्यू. ऐकलंच असेल तुम्ही कस्टमरचे रिव्ह्यू. ऍक्च्युली खूप घाबरले ते मॅम, तरी आम्ही Online. ट्राय केलं तुम्हाला ऐकवण्यासाठी. तर हे सगळ्या कलेक्शनची गोष्ट दाखवतो आपण. हां हे सुद्धा आपल्याला पाहू शकता डोला सिल्क फॅब्रिक मध्ये आहे. हां. हे वेगळ्या फॅब्रिकची क्वालिटी. ऑनलाईन माल मिळतो का तुमचा? हो नक्कीच. ऑनलाईन भरपूर असे जे लोक आहेत ज्यांना एवढं लांब सुरतला येणं नाही परवडत आहे, हा, तर ते खोलू शकता ना. तर ऑन द कॅमेरावरती जो नंबर दिसतोय आपला, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप थ्रू नाही तर व्हिडिओ कॉल थ्रू तुम्ही कलेक्शन पाहू शकता. ओके. व्हिडिओ कॉलवर Yes. पॉसिबल आहे? टायमिंग Yes. काय आहे व्हिडिओ कॉलचा? टायमिंग तसं काही नाही, आपला दिवसभर चालूच राहतो. सकाळी कितीपासून? सकाळी आपलं 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30-7 वाजे. ओके. रविवारी चालू असतं? नाही, रविवारी नाही चालू राहत, पण जर सीझन असेल ना तर चालू ठेवणार. चालेल. फेअर हो. इनफ. डन. तर इथे तर साडे तर तुम्ही पाहताच आहे, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या रंगीरंगी साडे इथे तुम्हाला मिळत आहे. इथे पाहू शकता. हे तर फक्त आपण डेली वेअर पाहिलं हो की नाही. तर आता आपण थोड्या फॅन्सी साडीज पण पाहूयात. थोडी मला ना फॅन्सी. थोडं सिल्क दाखवतात का मराठी टेस्ट? हो नक्कीच. चला त्या साईडला आपलं दुसरं काउंटर आहे, म्हणजे प्रत्येक साडीज आणि प्रत्येक कलेक्शनचं एक सेपरेट डिपार्टमेंट आहे आपला हो की नाही. तर आता आपण हे डेली वेअरच्या साड्या पाहिलोत, तर थोडं आपण आता सिल्क साडीकडे वळूयात. अच्छा. तसे किती डिपार्टमेंट आहेत आपल्या इथे? आपल्या इथे असं म्हणायला गेलं तर ना, जसे की फॉर एक्झाम्पल मी सांगायला गेलं तर असे एक स्पेसिफिकली मी नाही सांगू शकत. जसे की कॉटन साडी, कुर्ती असो, ड्रेस मटेरियल असो, लेहंगा असो, बॉटम वेअर असो, किंवा मेन्स वेअर कलेक्शन्स असो, किंवा वेस्टर्न किड्स वेअर, सगळ्यांचे डिपार्टमेंट वेगवेगळे आहेत आपल्या इथे. ओके. आता आपण इथे आलो आहेत 500 रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शन. हे पाहू शकता पेस्टल कलरचा कॉम्बिनेशन. या व्यतिरिक्त थोडासा हायलाइट पाहिजे कलेक्शन गोल्डन कलर मध्ये, ह्याला 1 ग्राम गोल्ड इमिटेशन म्हणतात. ओके. अच्छा. हे 1 ग्राम गोल्ड या 1 ग्राम इमिटेशन ज्वेलरी आहे. सॉरी 1 इमिटेशन साडी आहे. ओके. ओके. हा, पण असं नाही की 1 ग्राम रिअल 1 ग्रामची साडी आहे की म्हणून याच्यावर विचारतात. सोन्याचं पाणी चढवलेलं असतं ना? येस, त्या जरीवर. जरीमध्ये ही जरी वर्क. ओके. हे पूर्ण टोटली ब्राइडल लुक आहे आपला. हा. आणि फक्त 500 रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शन मिळतोय. ओके. Customers live चालू आहे. आहे ना. मी करू का ओपन हिला? हा करू शकता. नक्की ना. हो. माझे व्ह्युअर्स रागवतात, वैष्णवी ताई तू जिथे जाते तिथे पसारा करून म्हणून परमिशन घेऊन साडी ओपन करते आता. हा, ही एक साडी आहे आणि मी एक वस्तू इथे करणार आहे. याच्या घडी नाही, कपडा फुगणार तर नाही? नाही, एकदम सिल्क साडी आहे. नाही ताई, तुमच्या इथे कितीला या ना इकडे थोडं हो कॅमेरामध्ये या ना. नक्कीच. तुमच्या इथे कितीला असेल आणि मी किती टक्का मार्जिनने विकू शकते? चला मी हे गोष्ट सांगून देते. सीझन वाईज तर जास्त जाणार ऑब्व्हियसली. जर तुम्ही आता सध्याला बिझनेस सुरुवात करायचा विचार करताय, जर समजून घ्या ही 1000 रुपयाची साडी. ओके, समजून घ्या 1000 रुपयाची नाहीये, 1000 रुपयाची साडी आहे, तर तुम्ही ह्याला मिनिमम 1500-1700 रुपये स्टार्टिंग बिगनर्स आहात तरी तुम्ही विकू शकता. ओके. जर हे पहा, विकण्यासाठी प्रोडक्ट पर्चेसिंग लक्ष द्यावं लागतं. घरून विकतायत तर एवढी महाग साडी विकली जाणार नाही घरून. बायकांना तर एक हे काय म्हणते एक्सपिरियन्स पाहिजे बरोबर घेण्याचा. नाही. मी एक गोष्ट सांगते, जसं की सॉरी इंटरप्ट केलं मी, पण जर घरी बसून तुम्ही जसं म्हणलाय घरी बसून सुरुवात करू शकता, तर एक आपण कस्टमरच्या हिशोबाने विचार करूयात. तुझं दुकान आहे आणि मी तुझ्याकडे आले, तू साडी मला 1500 रुपयाची सांगितली, थोडं कमी करा ना, थोडं कमी करा ना, येणार का नाही? तोपर्यंत 1300 रुपयेपर्यंत येणार. तर आपण सांगण्याला मार्जिन तर सांगूयात 1500, नंतर ते 1300 रुपयेपर्यंत कसं पण येणारच. तर हे मेन आपलं पॉईंट आहे. मेंटॅलिटीच अशी आहे सगळ्यांची. हा डिपार्टमेंट कोणता आहे? हा रॅपिड सिल्क डिपार्टमेंट आहे. Rapier silk? या इथे फक्त 121 रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून कलेक्शन्स आहेत. 121. हो, मला 121 वाली साडी दाखवा बघू. हो, 121 ची साडीच्या मी सांगायला गेलं तर इथे भरपूर व्हरायटी मध्ये कलेक्शन तुम्हाला मिळतं. हे पाहू शकता बर्गंडी कलर मध्ये तुम्हाला व्हरायटी मिळतं. हे पाहू शकता, हे आपलं मिळणार आहे. ऍक्च्युली हे कसं आहे, इमिटेशन म्हणतात ना त्याला, त्या प्रकारचं कलेक्शन आहे. आणि इथे जर तुम्हाला पाहिजे तुमच्या बजेटमध्ये बसणारी सिल्क साडीची कलेक्शन इथे तुम्हाला मिळणार आहे. हे पूर्ण पॅकेजिंग पाहू शकता, बंडल तुम्हाला असे मिळणार आहे. 1 2 3 4 5 6 6चं 6 कम्प्लिटली माल घेणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये 3 घेऊ शकतो का, ह्याच्यामध्ये 2 घेऊ शकतो का? नाही, ह्याच्यामध्ये पूर्ण सेट घ्यावं लागेल. त्या व्यतिरिक्त अजून जर तुम्हाला पाहिजे थोड्याशा सिल्क साडी जो कॉटन मिक्स केलेला असतो, हे पाहू शकतो.
याच्यावरती मेन्शन केलेलं असतं. ज्यांचा बजेट नाहीये पण त्यांना अशा प्रकारची एक सिल्क साडीचा लुक मिळणारी कलेक्शन पाहिजे तर तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये एकदा व्हिजिट करू शकता. ओके, तुमची शॉप कुठे आहे? मित्रांनो, जसे की प्रिव्हियस आपण व्हिडिओ केलो होतो हे की नाही एकदा, तर तेव्हा तुम्ही रघुकुल टेक्सटाईल मध्ये पाहिलं असेल आपल्याला. तर आता सध्याला कसं आहे, आपण अजून जवळ आलेलो आहोत रेल्वे स्टेशन पासून. रेल्वे स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आपला सुराना 101 बिल्डिंग ग्राउंड फ्लोअरला आपला अजमेरा फॅशन भेटून जाईल. ओके डन. आणि याचे प्रोडक्ट काय काय आहेत? म्हणजे आपल्या साडी व्यतिरिक्त जसे की आपल्याकडे कुर्ती आहेत, किड्स वेअर कलेक्शन्स आहेत, बॉटम वेअर आहे, वेस्टर्न कलेक्शन्स आहेत, लेहंगाज आहेत. म्हणजे समजून घ्या की A to Z कलेक्शन्स आपल्याकडे मिळेल. मोठं दुकान सुरू करायचं आहे तरी माल मिळेल. लहान असं घरून अशा रॅक मध्ये तुमच्या घराच्या एखाद्या रॅक एखाद्या कोपऱ्यामध्ये रॅक लावून साड्या ठेवायच्या आहेत, डोंट वरी, तरी माल विकला जाईल. थँक्यू रेश्मा, थँक्यू. वेळ दिल्याबद्दल आय एम रिअली व्हेरी मच हॅपी की एवढा वेळ दिला म्हणून. मला एकदा हलकं असं व्हिजिट करून दे ना. नक्कीच नक्कीच प्लीज. एक रॅन्डम मला डिपार्टमेंटचा अंदाजा हवाय. इकडे तर रेपियर सिल्क होतं ना? नाही, इथे रॅपियर सिल्क. ओके, इकडे काय होतं? इथं आपलं प्युअर सिल्क काठपदर ओरिजिनल वगैरे सगळे. हे आपला कॉटन साडीचं डिपार्टमेंट आहे. आणि इथे जे बाजूला आहे ना ती नाईटीची कलेक्शन आहे. ओके, हे नाईटीज आहे. हे नाईटी आहे. हो, जिथे 68 रुपयांपासून सुरुवात होईल कलेक्शन. ओके. आणि जसं की आता हे झालं आपला कॉटन साडीचा डिपार्टमेंट झाला, तर आता आपण आलोय ब्रायडल साडीच्या डिपार्टमेंट मध्ये. ओके. इथे ब्रायडल आणि या साईडला पार्टीवेअर साडीज. ओके. आता 1 मीटरची साडीची एवढी क्रेज आहे ना या जनरेशन मध्ये, तर 1 मीटरची साडी सुद्धा आपल्याकडे भरपूर कलेक्शन आलेलं आहे सध्याला. इंटरेस्टेड असाल तर कॉल करून किंवा व्हॉट्सअप थ्रू कलेक्शन पाहू शकता. बरोबर. आता ही झाली डिपार्टमेंट. कस्टमर पर्चेसिंग चालू आहे. तुम्हालाही असं एक सेल्समॅन दिलं तर जसे हे व्यक्ती उभे आहेत ना फ्रंट मध्ये, ते सेल्स पर्सन आहेत आणि ते मागे कस्टमर आहेत. हो. आणि इथे आता आपण आलेलो आहोत आपला सेमी वर्क साडी. सेमी वर्क साडीमध्ये फक्त 168 रुपयांपासून सुरुवात आहे. 168. हो. मी एकदा जवळून येते, कॅमेरामॅन बघा, आपण पाहूया एकदा. हे पहा, हा कसा माल आहे ना, जसा जिमीचू मटेरियल, जसा हे पहा, या थोड्या वर्क वाल्या साड्या, थोड्या म्हणजे थोडा ट्रेडिशनल पेक्षा तुम्हाला थोडंसं वर्क कडे जायचं आहे, थोडं सेमी कॅज्युअल कडे जायचं आहे, त्यावेळेला तुम्ही पर्चेसिंग करू शकता. पुढचं डिपार्टमेंट कोणतं? हो, आता हा तर झाला वर्क साडी. आता आपण स्टार्टिंगला मी म्हणलो होतं ना की डेली वेअर मध्येही तुला फॅन्सी साडी हवी असेल तर हा आपला डिपार्टमेंट आहे. ओके. जिथे आपल्याला हो म्हणजे प्रिंटेड साडीवर थोडं वर्क. हो. आणखी गोष्ट थोडी फॅन्सी आयटम. अच्छा. जसे कॉलेजमध्ये काम करणारे गव्हर्नमेंट प्रोफेसर असो, म्हणजे तुम्हाला कॅज्युअल कलेक्शन्स हवी असेल तर इथे तुम्हाला भेटून जाईल. इंडियन फॉर्मल म्हणतात ना त्याला. हो. आणखी एक गोष्ट काय म्हणलं तर इथे तुम्ही पाहू शकता, हलकी लाईट वेट पाहिजे, थोडीशी पार्टीवेअर सारखी दिसणारी पाहिजे म्हणले तरी तुम्ही ते व्हिजिट करू शकता. लाईव्ह तुम्हाला मी दाखवून देते साडी. हे पहा, हे ब्लाउज आहे आणि ही आपली साडी आहे ऑल ओव्हर. हे आपली फॅन्सी डिपार्टमेंट. लेट मी टेल यू वन थिंग. तुम्हाला जर असेल की मॅडम मला ही साडी पटते रेश्माताई, असं नाही, तुम्हाला हा पूर्ण पॅकेजिंग म्हणजे हा पूर्ण असा सेटच घ्यावा लागतो जो कॅटलॉग सोबत येतो. डिपेंड कोणती व्हेरायटी घेताय, कॅटलॉग नॉन कॅटलॉग, तुम्हाला हे सगळे घ्यावे लागतील. जेणेकरून जेव्हा तुम्ही विकाल ना कस्टमरला, समजा ही कस्टमरला साडी पटली, ही विकली गेली, तुम्हाला फोटोही दाखवता येईल आणि कस्टमरला डिझाईन मध्ये कलर्स ही असतील, तर तुम्हाला सेट घ्यावा लागतो. सेट घ्या म्हणजे कसं आहे, फोटोज मध्ये जे बघतात ना ऍज इट इज तोच कलेक्शन पाठवण्याची जबाबदारी आपली. ओके डन. ह्या होत्या साड्या. हो. ओके. साड्यांशिवाय भरपूर व्हरायटी आहे. एक लिमिटेड टाइम असल्यामुळे सगळं दाखवता येत नाही व्हिडिओमध्ये. माझं हेच काम आहे, चांगल्या जागा दाखवायचं काम. बाकी ती जागेवर कोणता कपडा तुमच्या कामाचा आहे ते चेक करण्याचं काम तुमचं आहे. यांना व्हॉट्सअपला मेसेज करा, नंबर स्क्रीनवर आहे, फोटोज मागवा, फोटोज पहा, त्यामधून प्रोडक्ट सिलेक्ट करा. मग रविवारी बंद असते, एका तुमची सुट्टीचा दिवस पाहून इथे या आणि इथे येऊन कपडा परचेस करा. घरपोच माल हवा असेल तरीही मिळेल, तुम्हाला स्वतः कॅरी करून घेऊन जायचे मिळेल. मार्जिन कमीत कमी किती ठेवायची? सुरुवात असेल तर 10% खर्च काढून घ्या, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, GST कॉस्ट, जेही. त्याच्यानंतर वरून अजून 20 ते 80% पर्यंत मार्जिन, डिपेंड ऑन युअर लोकेशन, राईट. तर काही मनात प्रश्न आहे यांना कॉल करा. मला काही विचारायचं आहे, आय वुड लव्ह टू आन्सर यू. कमेंटला सांगा, नाहीतर इंस्टाग्रामला मेसेज करा. आजसाठी बस एवढंच. भेटूया उद्या. त्यामुळे बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.